नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी, बाईकटेक पॉइंट आणि इन्फिनिटी सायकलिंग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून परतलेल्या अहिल्यानगरच्या धावपटूंचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. जागतिक स्तरावर या प्रतिष्ठित स्पर्धेत शहराचं नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात उज्ज्वल करणाऱ्या धावपटूंचा सत्कार करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटर मारिट्झबर्ग या दोन शहरांमध्ये पार पडलेल्या 85.77 किलोमीटर अंतराच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगरचे डॉक्टर अमित बडवे, जस्मिन वधवा, सुनील बनकर, डॉक्टर संकेत मुंदडा आणि सचिन राणे यांनी यशस्वीरित्या शर्यत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आलं. खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणारे गौरव फिरोदिया यांचे विशेष आभार देखील व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणेश पवार, माजी सायकलिस्ट लाला कांबळे, धन्यकुमार हराळा, मुबीन शेख, मयूर गवळी यांच्यासह शहरातील सायकल प्रेमी व रनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी संभाजी मोहिते, इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी आहे नगरमध्येच, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर येथे. तर आत्ताच आमची 7 जूनला एक सायक्लॉथॉन झालेली आहे राज्यस्तराची, आणि तसेच आम्ही आता नवीन एक सायक्लॉथॉन भरवतोय 15 ऑगस्टला. ही एक सायकल स्पर्धा होणार आहे, नगर जिल्हा मर्यादित असेल ही. आणि आम्ही जे हे रेस आयोजित करतोय याच्यामध्ये आमचं एक विजन असं आहे की आपण याच्यामध्ये नवीन नवीन रायडर्स घडावेत, लहान लहान मुलं सायकलिंगमध्ये यावे, सायकलिंग कम्युनिटी वाढावी, जेणेकरून आपले नगरमधील किंवा महाराष्ट्रातील रायडर्स हे नॅशनल, इंटरनॅशनल, मिडल ईस्ट होऊ शकतात. हेच आमचं विजन आहे. तरी आपल्याला जर कोचिंगची काय आवश्यकता असेल तर इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा. जे आत्ताच नुकतंच साऊथ आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन, त्यामधील काही आपले नगरचे 5 जण होते. तर त्यांचा आपण आज सचिन राणे सर, जस्मित वधवा, डॉक्टर बर्डे, तसंच सुनील बनकर आणि श्रीरामपूरचे संकेत मुंदडा सर यांचा सगळ्यांचा आपण सत्कार समारंभ आयोजित केला होता इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी आणि बाईकटेक पॉइंट यांच्या वतीने. 15 ऑगस्टला जी एक सायकल रेस होणार आहे त्याच्यामध्ये आपण टोटल 50,000चे बक्षीस ठेवलेले आहेत. तर ती नगर जिल्हा मर्यादित असेल आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा ही आमची विनंती आहे. मागच्या एक 7-8 वर्षापासून सायकलिंग आणि रनिंग करतोय. ॲक्च्युली एक छंद सगळ्यांना असायला पाहिजे काहीतरी. मी असं नाही म्हणणार का सायकलिंग करा किंवा रनिंग करा, काही असू ते, योगा असो, स्विमिंग असो, वॉकिंग असो, काहीतरी, पण एक छंद कन्सिस्टंटली असायला पाहिजे. ज्यावेळेस त्याच्यात वर्ड एक कन्सिस्टन्सी येतो तर त्याच्यात एक वेटेज येतो. आता कॉम्रेड्स माझ्या कुठेही प्लॅनिंगमध्ये नव्हता. कॉम्रेड्स 8-9 महिने आधी सहज विचार केला की एक ट्राय करू आपण. मी मागच्या 4-5 वर्षापासून मॅक्झिमम सायकलिंग मध्येच आहे, पण म्हणलं रनिंग मध्ये एक ट्राय करू. तर ज्यावेळेस मी रनिंग स्टार्ट केला तर एक बिहारचे एक मांझी म्हणून आहे, दशरथ मांझी, त्यांची वाईफ हॉस्पिटलला पोहोचू नाही शकली कारण ॲम्ब्युलन्स त्या गावापर्यंत जात नव्हती. तर त्यासाठी त्यांनी एक पूर्ण डोंगर, त्यांनी गव्हर्नमेंटला भरपूर ऍप्लिकेशन दिले पण काही त्याच्यात नाही झालं. तर एक पूर्ण डोंगर त्यांनी 22 वर्ष एकट्यानी त्यांनी पूर्ण रस्ता काढला. 22 वर्ष एकटा काम करत राहिला तो, एक एक दगड तो काढत राहिला. तर एक कॉम्रेड्सची तयारी पण तशीच होती आमची. माझं नाव आहे सचिन राणे. गेले 18 वर्ष झाले मी फायनान्शियल कन्सल्टिंग या व्यवसायात काम करतो. नगर आणि जळगाव मिळून साधारण आम्ही 2000 करोड रुपये मॅनेज करतो, म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स थ्रू. मग हे सगळं करत असताना हा 8 तास का बरं? कारण 2023ला मी आयर्नमॅन 70.3 केलं, त्यानंतर आता कॉम्रेड केलं. तर हे का बरं? तर क्लिअर आहे, याच्यामध्ये माझं विजन लपलंय. माझं विजन जे आहे ते क्रिएटिंग वेल्थ, ट्रान्सफॉर्मिंग लाईफ. म्हणजे काय? मी ज्याच्यासोबत जाणार, जिथं राहणार, त्यांचं वेल्थ क्रिएट झालं पाहिजे इन 3 टर्म्स. फर्स्ट इज इन टर्म्स ऑफ पोर्टफोलिओ, जे लोकांच्या सोबत राहून मी लोकांचे पोर्टफोलिओ बनवतोय आणि लोकांना श्रीमंत बनवतोय म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्सचे कॉम्बिनेशन करून. दुसरं जे आहे
इन टर्म्स ऑफ विजडम. विजडम का बरं? कारण पैशाचं आणि माणसाचं नातं असतं, आणि हे नातं बऱ्याच वेळेस मी एसी किंवा फ्रीजच्या थर्मोस्टॅटशी रिलेट करतो. का बरं? तर थर्मोस्टॅटचं काम काय, एक स्पेसिफिक टेम्परेचर अचीव झालं तर तो काय, तो इलेक्ट्रिसिटी कट ऑफ करतो. सेम विथ ह्युमन बिंग्स, माणसासोबत पण तसंच होतं. एक लेवलला पैसे आले की माणूस मिसबिहेव करतात. आणि माझ्याकडं बिलीव्ह मी एव्हरी 1 year or 2 year माझ्याकडे एक 8-10 फॅमिलीज किंवा 15 फॅमिलीज फायनान्शियल क्रायसिस मध्ये येत असतात. त्यांचे काउन्सिलिंग करून मी त्यांची लाईफ मॅनेज करतो. खूप सारे लोक ट्रेडिंग आणि शेअर ट्रेडिंग, F&O, फ्युचर ऑप्शन्स मध्ये उद्योग करतात. त्यांचे नुकसान झालेले सगळ्या गोष्टी मी बऱ्यापैकी काउन्सिलिंग करून त्यांना सेट राईट करून देतो. दॅट्स वाय विजडम हे फार महत्वाचं आहे. तिसरं, दॅट इज फॉरगॉटन ॲसेट, दॅट इज हेल्थ. खूप लोक आयुष्य पैसे कमवण्यामध्ये घालतात आणि हेल्थला विसरून जातात. काही खातात, काही पितात, कसंही राहतात, आणि ही सगळ्यात मोठी जी ॲसेट आहे यालाच विसरून जातात. तर ही ॲसेट कशी मॅनेज करावी याचं एक माझ्या सबऑर्डिनेट्स किंवा माझ्यासोबत जे कलिग्स आहेत यांना उदाहरण द्यावं म्हणून मी ॲक्च्युली हे सगळे 8 तास केले. मी सुनील बनकर, बाय प्रोफेशन आय एम अ बिझनेसमॅन. माझं दिल्ली गेट येथे अभय सेल्स कॉर्पोरेशन म्हणून प्लंबिंगचं शॉप आहे. मी तसं जिल्हाभर होलसेल काम करतो, रिटेल आणि होलसेल या दोन्ही सेगमेंटमध्ये काम करतो. एक 2017-18 मध्ये हे का चालू केलं किंवा एक्सरसाइज का चालू केली, तर 2017-18 मध्ये वेट खूप वाढलेलं होतं आणि करायचं तर काय करायचं, तर मग मी हळूहळू रनिंग मध्ये वळालो. रनिंग मध्ये वळाल्यानंतर मला आमचे कोच संदीप जोशी सर म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2017-18 पासून या प्रवासाला सुरुवात केली. अगोदर व्यायाम करत होतो, पण तालीम वगैरे असा व्यायाम होता, रनिंगच्या क्षेत्रात कधीच नव्हतो. तर 2017-18 पासून मग या प्रवासाला सुरुवात झाली. सगळ्यात अगोदर मी संभाजीनगरचा 10 किलोमीटरचा रन कसा बसा पूर्ण केला होता, म्हणजे 2018 मध्ये केला असेल. तेव्हापासून हळूहळू नंतर 21 केला, नंतर 42, नंतर 50, आणि मग या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.